दादांच्या विमान अपघाताची अखेर सीआयडी चौकशी झाली. दादा जिवंत आहेत, दादा परत येणार. दादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आणि गुपित बातमी समोर आली आहे. अखेर सीआयडी चौकशीत सगळं सत्य समोर आलं. एक अशी बातमी जिने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय. 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं होतं, पण सगळीकडे एकच शंका होती की हा अपघात होता की दुसरंच काहीतरी. काही लोक म्हणत होते दादा जिवंत आहेत, दादा शिवाजी द बॉस चित्रपटातल्या रजनीकांत सारखे परत येणार आहेत. बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी गुप्त चर्चा सुरू झाल्या होत्या. दादा अचानक येणार, पत्रकार परिषद घेणार असं बोललं जात होतं. खरं तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठलीही स्पष्टता नव्हती. नेते वेगवेगळे दावे करत होते, पण काल अचानक सीआयडीने एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सीआयडीचा तपास कालपर्यंत अतिशय वेगानं चालू झालाय आणि ज्यामध्ये एक असं धक्कादायक सत्य बाहेर आलं, ज्यामुळे या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून गेलं आहे. कालपर्यंत वेगवेगळे नेते, खासदार, आमदार याच्यावर बोलत होते. कुणी म्हणत होतं 6 प्रवासी होते तर 5च मृतदेह कसे आले हा प्रश्न उपस्थित केला होता. 6वा व्यक्ती कोण असा दावा करणारे अमोल मिटकरी होते. तर काल एक अशी वेगळी थिरी आली की विमान चालकाने स्वतःचा जीव घालून हा अपघात घडवला. तर परवा दिवशी एक वेगळीच थिरी आली होती, ज्यामध्ये विमान उडवण्याचं कट झालं असं एका खासदारांनी म्हटलं होतं. हे सगळं सुरू होतं, पण तेवढ्यात सीआयडीची चौकशी आली आणि या चौकशीमध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली, ज्यामुळे लोकांना आता मोठ्या चर्चेचं वादळ उठलं आहे. आता लोक म्हणत आहेत दादा खरंच येणार की काय, अशी चर्चा आता वेगानं सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक तारीख देण्यात आली होती. ती तारीख म्हणजे 9 तारीख, 9 फेब्रुवारी. आज 9 फेब्रुवारी आहे. 9 फेब्रुवारीला काहीतरी होणार आहे. 9 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं सांगितलं गेलं होतं. मग काय होणार आहे 9 तारखेला? कारण की सीआयडी पथक जे असतं त्या पथकाकडून अशी तपासणी ज्यावेळेस होत असते तर ती तपासणी अतिशय योग्य आणि सखोल असते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर सीआयडीने सत्य शोधून बाहेर काढलं आहे. तब्बल भरपूर संशयित आला. जबरदस्त चौकशी मुंबईच्या मंत्रालयात झाली आणि त्यानंतर सगळं सत्य बाहेर आलं. मग दादा खरंच जिवंत आहेत का या प्रश्नाचं उत्तर आता मिळू शकतं. दादा खरंच येणार आहेत का? आज दादांचं आगमन होणार. आता सगळ्या लोकांचे डोळे लागलेले होते. अचानक एखादं विमान पुन्हा बारामतीत उतरणार, त्यातून दादा उतरणार आहेत. त्यांच्यासोबत ती फाईल घेऊन येतील, पत्रकार परिषदेत सगळं सत्य सांगतील. अशा प्रकारची चर्चा आता जोर धरू लागली आहे. काही लोक म्हणतात देवाचा चमत्कार होईल, तर काही लोक म्हणतात दादांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. दादा काही साधे माणूस नव्हते इतक्या अपघातामध्ये जाण्यामध्ये, असे लोकांची चर्चा आता सुरू झाली. कालपर्यंत शंका होत्या, अफवा होत्या, पण अचानक सीआयडीची एंट्री झाली आणि सगळं चित्रच बदललं आहे. कालपर्यंत या गोष्टीचं चित्र वेगळंच होतं, पण जेव्हा सीआयडी एखाद्या प्रकरणाचा तपास करते तेव्हा ती मुळापर्यंत जाते. सीआयडीने अगदी तसंच केलं आहे. सीआयडीने असे तथ्य बाहेर काढले आहे की ज्यामुळे लोकांमध्ये आता वेगानं चर्चा सुरू झाली. मग सीआयडीच्या तपासात नेमकं असं काय निघालं? पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय काय वेगळे मुद्दे समोर आले? कारण की आपल्याला आतापर्यंत जे दाखवलं गेलं, जे टीव्हीवर आपण जे बघितलं ते वेगळंच होतं आणि सत्य भलतंच निघालं. टीव्हीवर आपण पाहिलं 28 तारखेला अपघात झाला, पण आता असं लक्षात आलंय की ज्या विमानात दादा बसले होते त्या विमानाच्या पात्याचा रंग वेगळा होता आणि अपघात झालेल्या विमानाच्या पात्याचा रंग वेगळा होता. मग विमान बदललं गेलं की दादा विमानात बसलेच नाही अशी देखील शक्यता आता निर्माण होत असतानाच प्रवाशाची संख्या, प्रत्यक्षदर्शी आणि सीआयडी चौकशी अशा 4 वेगळ्या घडामोडी आता घडल्या आहेत आणि ज्यामुळे या प्रकरणाचं सत्य आता बाहेर येतंय की काय अशी चर्चा आता रंग धरू लागली आहे. मग खरंच या सीआयडी चौकशीत काय बाहेर आलं? दादा खरंच आता परत येणार आहेत का? दादा कशा पद्धतीने येऊ शकतात? लोकांमध्ये का आता शंका वाढली आहे? सगळीकडे ही चर्चा का सुरू झाली आहे? सगळी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा, या व्हिडिओमध्ये आपण ना कुठल्या अफवांविषयी चर्चा करतोय, ना आपण कुठल्या एखाद्या अफवेला बळ देतोय. आपण फक्त फॅक्ट सांगतो आहोत. जी माहिती सीआयडीच्या तपासामध्ये आतापर्यंत उघड झाली, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नेमकं काय काय घडलं, खरं चित्र काय, खोटं काय, दादांच्या बाबतीत वर्तवली जाणारी शक्यता खरंच सत्यात उतरणार का, टप्प्याटप्प्याने आपण माहिती घेऊयात. आता जर तुम्हालाही वाटत असेल, तुमच्याही मनात शंका येत असेल की दादा जिवंत आहेत की नाही, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ पाहतात. आपण महत्त्वाचे मुद्दे तुमच्या समोर ठेवतोय. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत या प्रकरणाची जर माहिती घ्यायची असेल तर हा अंतिम व्हिडिओ आहे असं समजा. यानंतर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला गरज होणार नाही, कारण की यामध्ये तुम्हाला जे काही सांगितलं जाईल ते अतिशय सविस्तर आणि पद्धतशीरपणे सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा.
पहा, सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकाच विषयाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. प्रत्येकाच्या मनात आणि ओठावर केवळ एकच प्रश्न बोलला जात आहे, तो म्हणजे लोकप्रिय लोकनेते खरोखर आपल्याला सोडून गेले आहे का? हा प्रश्न केवळ भावनेपोटी विचारला जात नसून त्याच्यामागे अनेक तर्कबितर्क लावले जात आहे. हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक क्षण थांबून विचार करा. जर ही दुर्दैवी घटना खरोखर घडली जर असती तर त्याच्या भोवती एवढे शंकेचे जाळं का तयार झालं असतं? प्रत्येक नवीन दिवस जुन्या प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी नवीन प्रश्नांची भर का टाकत आहे. जनमानसातून उमटणारा एक सूर सध्या सोशल मीडियावर घुमतोय. काळाचा हा गाला खोटा ठरो, आमचे लाडके नेते पुन्हा पडतो. लोकांच्या मनात एक दृढ विश्वास आहे, जे काही सांगण्यात येत आहे त्याच्या पलीकडे काहीतरी वास्तव असू शकतं, अशी शक्यता निर्माण करणारा ही कालची घटना होती. दिवस होता 28 जानेवारीचा. सकाळी 8:04 झाली होती. आपल्या सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्राचं एक वजनदार व्यक्तिमत्व आपल्या शासकीय निवासस्थानावरून मुंबईच्या विमानतळाकडे रवाना झालं. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत नेहमी सुरक्षा रक्षकांचा ताफा होता, तो त्या दिवशी नव्हता. सोबत होते त्यांचे खाजगी एक रक्षक. बारामतीला पोहोचण्याची इतकी घाई आणि त्यामागचं कारण काय असावं याविषयी विविध तर्क लढवले जात आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकृत नोंदीनुसार सुरुवातीचा प्रवास अत्यंत सामान्य होता. 8:40 अचानक काहीतरी घडलं आणि विमानाचा रडारशी संपर्क तुटला, इथपर्यंत सगळ्यांना माहिती होती. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना तांत्रिक संवाद थांबला होता, पण अधिक धक्कादायक माहिती समोर आली. रडारवरून गायब झाल्यानंतर ते विमान पुढील 5 मिनिटं हवेतच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या 5 मिनिटाच्या कालावधीत विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य काही विपरीत घडलं होतं? विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच प्रवाशाच्या यादीवर नजर टाकली तर तिथे 6 जणांची नावे होती, पण प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी फक्त 5 जणांचे अवशेष आढळले. मग तो 6वा प्रवासी कुठे अदृश्य झाला की तो प्रवास सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडला होता? या प्रकरणाला कलाजली देणारा एक दावा एका राजकीय नेत्याने केला. त्यांच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वीच त्यातून एक व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केला, असं स्थानिकांनी पाहिलं. तर एक व्यक्ती म्हणाले, त्या विमानामधून कोणतरी निळी पॅन्ट घातलेला माणूस बाहेर आल्याचं मला जाणवलं. मग ती व्यक्ती कोण होती? त्या व्यक्तीचा जीव वाचला असेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती कोण असू शकतं? या प्रश्नाने महाराष्ट्रात संभ्रमाचं वातावरण तयार केलं आहे. त्यासोबत काही तांत्रिक विसंगती आढळल्या आहे, जसं की विमानाच्या पात्याचा रंग, मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी. संजय राऊत यांच्या विधानाने तर या आगीत तेलच ओतण्याचं काम केलंय. कोणताही तपास हा पुराव्यांच्या आधारावर चालतो. जेव्हा हे विमान मुंबईतून झेपावलं तेव्हा त्याच्या पात्याचा रंग हिरवा असल्याचं बोललं गेलं, मात्र बारामतीमध्ये जे त्याचे अवशेषचे फोटो समोर आले त्यात त्या पात्याचा रंग लाल दिसून येत आहे. तपास यंत्रणा ज्या दिशेने विचार करत आहे, हवेत उडताना एखाद्या विमानाचा रंग बदलणे विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही. मग याचा अर्थ असा निघतो की प्रवासासाठी वापरलेले विमान आणि घटनास्थळी आढळलेले अवशेष याचा काही संबंध नाही. माजी हवाई दल अधिकारी अजय परांजपे यांनी उपस्थित केलेला मुद्दा तर अधिक विचार करायला लावणार आहे. जर इतक्या प्रचंड तीव्रतेने आघाताने लोखंडाचे पत्रे वितळले तर हातातील घड्याळ आणि काही महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित कशी राहू शकतात? अधिकारी यावर उत्तर देताना म्हणतात, अपघाताच्या वेळी झालेल्या स्फोटामुळे काही वस्तू लांब फेकल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे त्या आगीपासून बचावण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु लोकांच्या मनात घर करून बसलेली ही शंका आहे, कदाचित त्यांना सुरक्षित तळे हलवण्यात केलेली मोहीम तर नसेल ना? या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय पदर म्हणजे ती बहुचर्चित फाईल असं सूत्रांकडून समजतं. त्या फाईलमध्ये काही नेत्यांच्या व्यवहाराची माहिती होती की फाईल घेऊन ते दिल्लीला रवाना होणार होते, अशी चर्चा होती. मग त्या 28 जानेवारीच्या रहस्यमयी शेवटानंतर ती फाईल कुठे गायब झाली? ती आगीत भस्मसात झाली की कुणाच्या ताब्यात गेली? भ्रष्टाचाराचे आरोप, जीवाला धोका, त्यातून घडलेली दुर्दैव घटना, हा योगायोग आहे की यामागे एखादी खिळी? असे प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागले. सध्या CID या प्रकरणाचा तपास करत असून दादांचे खाजगी सचिव साविना सोलोट यांची कसून चौकशी केली जात आहे. त्या आदल्या रात्री त्यांचं काय होतं? दौऱ्याचं अचानक झालेलं नियोजन, म्हणजे गाडीने जायचं होतं तर विमानाने का चे बदल झाला? अशा प्रकारची कसून चौकशी आता सुरू झाली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील आता तपासला जाऊ लागला आहे. खरी शक्यता, खरी माहिती आपल्याला विमानाच्या ब्लॅक बॉक्समधूनच मिळणार आहे, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. पहा, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी, जी काही माहिती आपण घेतली तर ती सध्याच्या चर्चा सुरू आहे. तपासातल्या समोर आलेल्या काही शक्यता आहेत, तर अशा प्रकारच्या माहितीवरून आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणं किंवा कोणाच्याही भावना दुखवणं नसून लोकांच्या मनात असलेले प्रश्न आणि CID तपासातील दावे तुमच्यासमोर मांडणं हाच आहे. दादांच्या बाबतीत जे काही घडलंय त्यांचं खरं सत्य आहे काय आहे हे येणारा काळच ठरवेल.
आता लोक एका तारखेकडे वाट पाहत होते. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण सध्या आपण ऐकलेली माहिती ही केवळ एक शक्यता आहे, याची आपण नोंद घ्या. आम्ही केवळ फॅक्ट्स आणि तर्क मांडत आहोत. पण नेमकं तुम्हाला काय वाटतं? विमानाच्या रंगात खरंच बदल झालेला असेल का? प्रवाशाच्या संख्येमध्ये झालेली तफावत, CIDने केलेली चौकशी, याच्यातून काही वेगळं सत्य बाहेर येईल का? तुम्हाला नेमकं काय वाटतं? दादा खरंच परत येतील का, असं तुम्हाला मनापासून वाटतं का? तुमची मतं नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट महाराष्ट्राच्या या मोठ्या प्रश्नावरचं एक मत असू शकतं. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.